महाराष्ट्र नवनिर्माण नरेंद्र मोदी जैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा। आज मंडाळा गावामध्ये प्रचार आहे आपल्या राहुल शेवाळे साहेबांचा। त्या प्रचारामध्ये दीपक महेश्वरी आणि संपूर्ण शिवसैनिक, सर्व भारतीय जनता पार्टीचे जे मनसेचे कार्यकर्ते सामील झालेले आहेत आणि मोठा उत्साह आहे। आणि हा मंडाळा गाव हा शेवाळे साहेबांचा पहिला जुना गाव, म्हणजे तिथेच जास्त शेवाळे साहेबांनी पहिलं काम केलं शाखा म्हणून असताना। आज त्यांना ह्या गावामध्ये चांगलं मतदान होईल असं वाटतंय। साहेबांचा प्रेम परत भेटलं आहे, मी पण खुश आहे। ट्रॉमे चिताकी आमची रॅली खूप चांगली होती, आजची रॅली भव्य आहे, विजय निश्चित आहे आणि किती मताने ते आपण 4 तारखेला बोलू। रॅली ही गेल्या 10 दिवसापासून रॅलीचा कार्यक्रम चालू आहे आणि या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जो माहोल आहे ते आपल्याला 45 पूर्ण करायचे आहेत। त्या सभाने आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करत आहेत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार माननीय राहुल शेवाळे साहेब सुद्धा या रिंगणात उतरलेले आहेत। त्यांनी गेले 10 वर्षापासून जो कोस्टल रोडचा समस्या होती, जो BPCLच्या अनेक समस्या होत्या आणि जो करोना आला होता 2020 साली, यांनी ऑक्सिजनची चांगला पुरवठा करून लोकांना जीवदान दिलेलं आहे। असे आमचे लोकप्रिय उमेदवार राहुल शेवाळे यांना जनता हॅट्रिक करून 2.5 ते 3 लाखांनी मतदानाने निवडून देईन अशी अपेक्षा मी भारतीय जनता पार्टी अणुशक्तीनगर विधानसभेचे उपाध्यक्ष व सर्व आमच्या बांधवा व कार्यकर्त्याच्या वतीने विनंती करीत आहे। त्याच्या पंतप्रधानांना हॅट्रिक करण्याची संधी आलेली आहे। त्याचबरोबर आम्ही आमचं भाग्य समजतो की आमचे उमेदवार सन्माननीय राहुलजी शेवाळे साहेबांना सुद्धा या ठिकाणी हॅट्रिक करण्याची एक संधी आलेली आहे आणि संपूर्ण मतदार ही हॅट्रिक करण्यासाठी या ठिकाणी कसोशीने उतरलेलं आहे। आम्हाला शिवसेना प्रमुखांच्या धनुष्यबाणावरचं बटन दाबण्याचं भाग्य सुद्धा मिळालेलं आहे। एका बाजूला राजसाहेब ठाकरे हे धनुष्यबाणाचं बटन दाबणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला उत्तर मध्य मुंबईतून त्या ठिकाणी काँग्रेसच्या चिन्हावर बटन दाबण्याची नामुष्की उद्धव साहेबांना लाभलेली आहे। त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे। त्यामुळे मी एवढं सांगेन की शिवसेनेचे खरे वारसदार माननीय राजसाहेब ठाकरे आहेत आणि राहुल शेवाळे साहेब या ठिकाणी हॅट्रिक करणार आहेत, हे नक्कीच आहे। धन्यवाद। सर्वांना जय महाराष्ट्र। आज आमचा प्रचार हा इथे मंडाळा गावामध्ये चालू आहे आणि मंडाळा गावाबरोबर अजूनही ठिकाणी प्रचार चालू आहे। मी आपणास इतकंच सांगू शकते की शेवाळे साहेब हे निश्चित विजयी होणारच आहेत, पण ते विजयी होताना त्यांनी जी कामं केलेली आहेत त्या कामाकडे लोकांचं लोकांना आम्ही जाणून देतो की साहेबांनी काय काय कामं केलेले आहेत। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता आम्ही वाडोली गावात पण जाणार आहोत। तर वाडोली गावामध्ये जे उद्यान होतं ते ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी बंद होते, ते चालू करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शेवाळे साहेबांनी काम करून दिलेलं आहे ते। आणि आता तिथे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलंसुद्धा जात आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचा गोष्ट बोलायची झाली तर ती अशी आहे की आज आम्ही अणुशक्ती विधानसभेमध्ये प्रचार करत आहोत। तर गोवंडीला शताब्दी हॉस्पिटल जे आहे ते जर नवनिर्मित करायचं काम जर कोणी केलेलं आहे तर शेवाळे साहेबांनी केलेलं आहे। तर इतक्यावरच न थांबता साहेबांनी तिथे वैद्यकीय विद्यालयसुद्धा चालू व्हावं ह्याची सुद्धा मागणी शेवाळे साहेबांनी केलेली आहे। कारण कसं आहे ना, सायनला आम्हाला आता जावं लागतं, ते सायनला खूप भार येतो आणि तो भार आता कुठेतरी कमी होणार आहे। ते महत्त्वाचं काम जर कोणी केलेलं आहे तर शेवाळे साहेबांनी केलेलं आहे। आज पूर्व उपनगरमध्ये आम्हाला शताब्दी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याचा जर मान कोणी पटकवला असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल ते शेवाळे साहेबांनी केलेलं आहे। याबद्दल अजून सांगायचं झालं तर एक महत्त्वाची गोष्टसुद्धा सांगावीशी वाटते, ती म्हणजे अशी की कुर्ला पनवेल ट्रेन चालू होत नव्हती, ती कुर्ला आणि पनवेल ट्रेन चालू करायचं काम जर कोणी केलं असेल ते सुद्धा शेवाळे साहेबांनी केलेलं आहे। आज आम्ही कुर्ल्यावरनं पनवेलला डायरेक्ट जातो, ते जर आशीर्वाद जर कोणाला द्यायचे असेल तर मी म्हणते शेवाळे साहेबांना द्यायला पाहिजे। अजून एक गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे अशी की गोवंडी आणि चेंबूरच्या दरम्यान एक ॲक्सिडेंट झाला होता। ते कसं आहे ना, रेल्वे स्थानकावरती जे फलाटाची उंची जी होती ती जास्त कमी होती आणि त्या रेल्वे आणि फलाटाच्या गॅपमधून एकाचा ॲक्सिडेंट झाला आणि ज्यावेळेस ते शेवाळे साहेबांना समजलं त्यावेळेस संसदेमध्ये लोकसभेमध्ये शेवाळे साहेबांनी मुद्दा उचलला आणि आज रेल्वे स्थानकावरती फलाटांची जी उंची आहे ती वाढवलेली आहे। ते सुद्धा महत्त्वाचं काम जर कोणी केलं असेल तर शेवाळे साहेबांनी केलेलं आहे। शेवाळे साहेबांनी इतकी कामं केलेली आहेत। शेवाळे साहेब लोकसभेमध्ये भरपूर मुद्दे उचलतात, मागण्या मागतात आणि त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, पण त्या मागण्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत। तर पोहोचवण्याचं काम आम्ही या प्रचाराद्वारे करत आहेत। इतकंच बोलते। जय जय महाराष्ट्र।
हा विजय नक्कीच हॅट्रिक आम्ही मारणारच आहोत आणि ज्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरले तर त्यांचे सगळ्यांचे डिपॉझिट जप्त करणार आहोत. अबकी बार 400 पार होणारच आहे कारण लोकांचा विश्वास आहे मोदी साहेबांवरती आणि त्यांनी केलेल्या कामांवरती. बाबासाहेब आंबेडकरांचा रावसाहेब ठाकरेंचा भारत माता की महाराष्ट्र नवनिर्माण नरेंद्र मोदी जैसा हो. अरे देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो. अरे देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.